जळगाव विधान परिषदेतील बंडखोर रेश्मा काळेंचं बंड शमलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटीनंतर निर्णय. रेश्मा काळेंचा महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांना पाठिंबा. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खदखद. बैठकांचं निमंत्रण नसल्यानं शिवसेना राष्ट्रवादी भाजपवर नाराज. आमची अवस्था येऊ नये तर कुठल्या गाडीत बसू, मंत्री शंभूराज देसाईंची नाराजी. उबाठाच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. सोनम वांगचुक यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आदित्य ठाकरे, अनिल देसाई उपस्थित. राजकीय विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दावा. तर छत्री घ्यायची की रेनकोट ठरलं नाही, आधी पाऊस तर पडू द्या, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पश्चाताप झालाय त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. तर आम्हाला पश्चाताप झालेला नाही, मंत्री गोगावलेंचं प्रत्युत्तर. केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करावी. ओबीसी समाजाची सरकारकडे मागणी. ओबीसी समाजाची अचूक संख्या जाहीर करण्याचं आवाहन. नाफेडला कांदा देण्यास शेतकऱ्यांचा नकार. नाफेडकडून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर. प्रत्यक्षात कांद्याचा बाजारभाव 2000 रुपयांच्या घरात. राज्यामध्ये गुटखा उत्पादन केला तर कारवाई होणारच. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा. जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा. 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट. औद्योगिक क्षेत्रांना दररोज मिळणाऱ्या पाण्यात कपात होणार. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा. शेडची भिंत कोसळून बाप लेकाचा मृत्यू तर 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी. पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. अल निनोचा प्रभाव पाहून टास्क फोर्स तयार. उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कोळी बांधवांसाठी योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था करा. मंत्री मंगलप्रभात लोढांचे मनपा आणि मत्स्य विभागाला निर्देश. मृतदेहांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणं डॉक्टर सेजल पवारला भोवणार. केईएम रुग्णालयाकडून चौकशी. 2 सदस्यीय समिती गठीत. अहवालाच्या आधारे केईएम रुग्णालय कारवाई करणार. मुस्लिम तरुणाचा हिंदू तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न. पोलिसांनी आरोपीला केली अटक. डहाणूतल्या घटनेच्या निषेधार्थ कासा, चारोटी, वरोती गावात बंद. मुख्याध्यापकाची 2 मुलांसह पत्नीला संपून आत्महत्या. सोलापूरच्या बार्शीतली धक्कादायक घटना. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. काला हिरण चित्रपटावर बंदी घाला. सलमान खानची दिल्ली उच्च न्यायालयात धाव. पोस्टरमध्ये निळं ब्रेसलेट, बंदूक दाखवून दिशाभूल केल्याचा आरोप.